हॅलो स्टुडंट, कसे आहेत? इंग्लिशचा झाला आता पिरियड. आता मॅथ्सचा घेतोय. मॅथ्सचे क्वेश्चन पेपरमधून सिलेक्टेड क्वेश्चन्स आहेत. हा 4 मार्काचा प्रश्न आहे तुम्हाला. क्रॅमर्स लॉ म्हणून आहे, 10वीला आहे, 9वीला आहे. मग आपल्याला लिनियर इक्वेशन काल पाहिलं आपण. लिनियर इक्वेशन 3x + y = 6 किंवा x - y = 5 हे लिनियर इक्वेशन आहे. सायमल्टेनियस इक्वेशन म्हणतात त्याला, बरोबर की नाही? आज आपण क्रॅमर्स लॉ नाही, आपण dx बरोबर d घेणार. 2 लिनियर इक्वेशन देणार, त्याच्यातून d घेणार, dx घेणार आणि dy घेणार. त्यामुळे आता इथं कंप्लीट द फॉलोइंग आहे. ऍक्टिव्हिटी आहे, 3 मार्काला येते, 2 मार्काला येते, 4 मार्काला पण येते. तर ही ऍक्टिव्हिटी कंपल्सरी आहे प्रत्येकाला, कळलं की नाही? आता 2 इक्वेशन दिलेत बघा. हे पहिलं दिलंय 3x - 2y = 3 आणि दुसरं काय दिलंय 2x + y = 16. आता याचा कोएफिशिएंट 3 आहे, याचा कोएफिशिएंट y हा c कॉन्स्टंट, याचा कोएफिशिएंट 2 आहे आणि याचा 1 आहे, कॉन्स्टंट c 16. मग d बरोबर काय घेतले 3 - 2, हे बघा -2 आणि याचे काय 2 1, हे बघा 2 आणि 1, याचा कोएफिशिएंट 1 आहे. मग आता इथे आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे की मॉड. मग मॅट्रिक्स 3 × 1 3 नाही का, 3 × 1 3 मायनस, आता मायनस करतो का नाही, परंतु इथं परत मायनस आहे. 2 × 2 -2 मायनस मायनस प्लस झाले. 2 + 3 + 2 किती झाले? इथं आलं 5. झालं आपलं उत्तर. इथं काय झालं 3 + 2 = किती आले 5. हे कच्चं काम पेन्सिलने करायचं तुम्ही. आता बघा इथे dx घ्यायचा. काय घ्यायचा? dx काय आहे 3 - 2, हे बघा 3 - 2 आहे की नाही? मग याचा किती होईल 61. याचा काय किती होईल? इथं 3 - 2 आहे, तर याचा 61 होईल. याचा कोएफिशिएंट 1 आहे, म्हणून इथं 16 येतील. बघा किती येतील 16. मग इथं किती या ठिकाणी 3 1 × 3 मायनस परत इथं 3 मायनस किती 16 आणि मल्टिप्लाइड किती -2. मायनस मायनस काय झाले प्लस झाले का नाही, आणि म्हणून 3 + 16 दुने किती 32. 16 × 2 = 32, म्हणजे 35 झाले की इथं. हे बघा इथं 35 आले. हे त्यांनीच 35 दिले, बरोबर की नाही, बाय क्रॅमर्स लॉ. आता 3 बरोबर, इथं 3 आले. 3 आणि इथे किती 2, हे बघा 2 आणि 16. 3 2 16. मग इथे किती होतील 16 3 = 48, 16 3 = 48 मायनस 3 किती 6. मग किती आले 48 मधून 6 गेले तर किती आले इथे 42 आले. बघा 42 आले, बरोबर. हे 42 आले. आता x काढायचा आपल्याला. x बरोबर काय होईल dx/d. इथं काय होईल dx/d. dx किती आहे 35 आणि d किती आलाय आपला 5. बघा 5 म्हणजे 5 ने 35 ला भाग दिला की 5 × 7 = 35. 7 आलं उत्तर, नाही का. 5 1 × 5 5 7 × 35, म्हणजे 1 ची किंमत किती आली 7. आता dy किती आहे 42, म्हणजे 42 आपण d किती आहे बघा इथं dy
इथं किती येईल? 4 येईल ना. 2 2 जार 4 बरोबर. इथं 7 येईल ना. मग इथं 7 बरोबर की नाही. इथं पण 7 7 5 जार 35. इथं कसं आहे 3 मायनस 2 इंटू 2 राहिलं होतं लिहायचं. 2 दुने 4 नाही का. म्हणजे इथं 3 + 4 म्हणजे डी किती आलं? 3 आणि 4 7 आलं बरोबर. इथं थोडं चुकलं होतं कारण कसं 3 आणि इथं 2 दुने 4 आहे ना. मायनस इथं -2 म्हणजे मायनस मायनस काय झाले +4 झाले आणि म्हणून इथं 7. इथं 35 हे बरोबर आहे बरोबर की नाही. आणि हे 16 त्रिक 48 2 त्रिक 6 इथे 42 42 बरोबर आहे. डी चं फक्त इथं मायनस मायनस होतं ते चुकलं होतं. मग आता इथं काय होईल? 7 5 जार 35. आता dy किती आहे? dy हा dy 42 आहे आणि डी किती आहे? 7 आहे. डी किती आहे? 7 आहे. मग 7 7च्या पाड्यामध्ये 42 आहे का? 7 6 आर 42 7 1 7 7 5 35 7 7 42 आहे की नाही. 7 1 7 7 7 42 म्हणून ही 6 आली वायची. मग x ची किंमत किती आली? 5 आणि y ची किंमत किती आली? 6. याला आपली x आणि y ची क्रॅमर्स मेथडने x आणि y ची किंमत समजलं. अशा प्रकारचे लिनियर 2 इक्वेशन येतील आणि डिटर्मिनंट तुम्ही असे सोडून घ्यायचे. इथे क्रॉसने गुणाकार करायचा, हा मायनस करायचा, याच्यातून मायनस मायनस प्लस झाले आणि 3 + 4 म्हणजे 7 झाले. हे पण 3 इथे पण मायनस मायनस आहे म्हणजे 16 दुने 32 बरोबर नाही. मायनस मायनस प्लस झाले 32 आणि 3 35. इथे 16 त्रिक 48 -6 म्हणजे इथं किती आले? 42 आले आहे की नाही. तर हे व्यवस्थित बघायचं. फक्त चिन्ह व्यवस्थित बघायचं. चिन्ह चिन्हाने चूक होऊ शकते. समजलं सर्वांना. असं एक गणित तुम्ही परत सोडवा. हे प्रश्नपत्रिकेतले 2021. ओके थँक्यू. सोडवा.